उठून प्रॅक्टिस करतो मसोबाच्या मैदानावर जाऊन अनिल कांबळे त्यांच्या हाताखाली हा सध्या तरी ट्रेनिंग घेतोय। गोलंदाजी भारदार राहिली आहे आणि तशीच गोलंदाजी करावी लागेल। चांगला पेस आहे, चांगली क्षमता आहे त्याच्याकडे। यंग स्टार खेळाडू हा नवीन घडतोय सालपे संघाकडून आणि तशी गोलंदाजी त्याला दाखवावी लागेल। का प्रॅक्टिस थोडं वेगळं आणि आता मात्र मॅच मध्ये अनुभव असणं गरज आहे, कारण की समोर आहे एक रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वोत्तम खेळाडू म्हणजे किरण कांबळे। त्याच्या अगेन्स्ट तुला गोलंदाजी करायची आहे कुंदनला, आणि कुंदन इथे मात्र तशी गोलंदाजी करेल का? अनिलने सांगितलेले जे धडे तो इथे गिरवेल का, हे नक्कीच पाहायचं आहे। खूप सारी क्षमता आहे, यंगस्टार खेळाडू आहेत, सातत्याने सकाळी उठून मसोबाच्या मैदानावर जाऊन हे सातत्याने प्रॅक्टिस करतात आणि आता मात्र गोलंदाजी कशी राहील कुंदनकडे हे नक्कीच पाहायचं आहे। मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल इथे टाकला जाईल कुंदनच्या माध्यमातून। इथे बॉल फटका चांगला आहे, कव्हर फाडलाय किरण कांबळे, टिपिकल फटका आणि सरळ पाठवलाय चेंडूला सीमारेषा बाहेर। 4 धावांसाठी किरणच्या बॅट मधून येतो पहिला चौकार। फटका एकदम देखना होता आणि ह्या फटक्यासाठीच किरण कांबळे जाणला जातो। बराच अनुभव आहे किरणकडे, अनेक मैदान देखील किरणने गाजवले आहेत, परंतु आता मात्र उतरलाय दिबा पाटीलच्या मैदानामध्ये कामोठी नगरीमध्ये। आणि तशी बॅटिंग होईल का? काल बॅटिंग झाली नाही, काल चान्स भेटली नाही ओपन मध्ये खेळताना, परंतु तेच मानस ठेवलाय किरणने की मला काल संधी भेटली नाहीये, परंतु आज मला ते करून दाखवायचं आहे। माझी फलंदाजी कशी आहे तशी फलंदाजी मला करायची आहे। इथे मात्र चांगला बॉल, इथे मात्र चांगला बॉल, एक चौकार आला होता, नंतर कमबॅक केलाय कुंदनने। चांगली गोलंदाजी, कारण की समोर किरण सारखा खेळाडू आणि त्याला गोलंदाजी करायची आहे कुंदनला, आणि तशी गोलंदाजी करावी लागेल, कारण की हेच वय आहे। इथे संधी एकदा भेटते, वारंवार संध्या येत नाही। असा अटॅक करा समोरच्यावर की आपलं नाव चर्चेत राहील आणि कुंदनला ते करावं लागेल। फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलला ठेवणार नाही। अप्रतिम दर्जेदारचं क्षेत्ररक्षण सालपे संघाकडून राहिलंय, चांगला एफर्ट लावलाय तिथे क्षेत्ररक्षक होते अनिकेत। चांगली क्षेत्ररक्षण अनिकेतच्या माध्यमातून पाहायला भेटली। वेगात धावत आला, बॉलचा फ्लो उडला असता, त्याच्यानंतर पुन्हा झेप घेतली आणि बॉलला ग्राउंड मध्येच फेकलंय आणि चांगली दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला भेटलंय अनिकेतच्या माध्यमातून। स्ट्राइकवर आता संधी भेटल्या मयूरला, मयूरवर आता मात्र अटॅक केला जातो। बॉल संधी निर्माण झाली आहे, संधी निर्माण झाली आहे, डायरेक्ट हिट पण लेट झालाय। कीपर एंडला इथे संधी किरणच्या माध्यमातून निर्माण झाली असती, परंतु इथे फसलाय। हा विकेट जर आला असताना सालपे संघाला थोडासा जीवाजीव आलं असतं आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचले ती म्हणजे 6 धावा। फटका चांगला आहे कव्हरला तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झालंय। ह्यासाठी सालपे संघ अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करता सालपे संघातून, आणि त्याबद्दल स्वतःला झोकून दिलाय क्षेत्ररक्षक। तिथे सुनीलला आपण पाहू शकता, सुशील तिथे होता आणि झोकून दिलाय स्वतःला। चांगला दर्जा क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय। हेच असतं ग्रामीण क्रिकेटमध्ये, अक्षरशः स्वतःला झोकून देतात आणि अशी क्षेत्ररक्षण करावे लागतात। हे सर्व ग्रामीण मध्ये पाहायला भेटतं, कारण की ते खेळतात आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी। आणि इथं डंका पेटवलाय मयूरने, सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर। 6 धावांसाठी येतोय षटकार। खूप टॅलेंट आहे मयूरकडे, तर मयूरकडे क्षमता भरपूर आहे। एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्यांना देखील गिनलं जातं, कारण की अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत आलाय। क्रिकेटवरचं प्रेम अजून त्याचं काही सुटेना आणि एवढा लेजंड खेळाडू अजून देखील मैदानात खेळतोय। हे सर ग्रामीणचं क्रिकेट असतं। स्वप्न सर्वांनी बघितले, षटक संपलाय कुंदनचं।
नवीन यंगस्टार गोलंदाज आहे आणि रनअप वगैरे खूप चांगलं आहे त्याचं. फुल टॉस बॉल इथं लोअर फुट आणि पुन्हा एकदा नो बॉल येतोय आणि इथं स्वतः वेगाने क्षेत्ररक्षण चांगली झाली आहे आणि इथे मात्र बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. पुन्हा एकदा नो बॉल. थोडस नियंत्रण भरकटतोय हा गोलंदाज. संधी कुंदनकडे होती आपलं नाव करण्याचं, कारण की यंगस्टार खेळाडू आहे. अनेकदा प्रॅक्टिस देखील अनेकदा केले त्याने, परंतु मॅच मध्ये हेच असतं फरक आहे. प्रॅक्टिस आणि मॅच जर म्हटलं ना तर समीकरण थोडंसं वेगळं असतं आणि इथे मात्र अनुभव प्राणाला लावायचा असतो आणि कुंदन कुठेतरी कमी पडलाय आणि इथं नो बॉल आणि मिस फील्ड झाली. त्याच्यानंतर 4 धावा आल्या आणि साल्फे संघाला इथं मात्र थोडंसं महागडं षटक कुंदनच्या माध्यमातून पाहायला भेटलंय. 19 धावा धावफलकावर लागले. काल रत्नागिरी ओपन या संघामधून भाऊश 11 त्यांनी प्रथमतः एंट्री केली ओपनच्या संघातून आणि तब्बल त्यांनी विजेता म्हणजे अंतिम सामन्यामध्ये त्यांनी धडक मारली. भाऊश 11 यावेळेस रडार मध्ये बॉल होता. बॉलला फेकला ते क्षेत्ररक्षक चुकीच करणार नाही, परंतु असणार आहे फ्री बॉल, फ्री हिट. त्याच्यावर तुम्हाला कॅच झेल होऊ शकत नाही आणि इथे मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावेने आता मात्र धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 21 धावा धावफलकावर लागले. महागडं षटक ठरलंय पॉवर प्लेचं कुंदण्याचं. नो बॉल त्याच्यावर आले, त्याच्यानंतर त्याच्यावर 6 आला, त्याच्यानंतर 4 धावा आल्या. इथे खूप मागणी षटक संपलं, कारण समोर ना कोणीय संघ आहे. त्याचा विचार केला तर कोणीय संघाकडे अनेक खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि दादा संघ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कोणीय संघाला. धावा कुंदनच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या. आता नवीन धावा रोखण्यासाठी इथे गोलंदाज सज्ज झाला. विक्रम येतोय गोलंदाजी मार्कवर. एखादी चांगली ओव्हर साल्फे संघासाठी महत्वाची असेल, कारण 21 धावा आतापर्यंत आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. किरण कांबळे लांजाच्या यादीतला हा सर्वोत्तम खेळाडू म्हणून ह्याला देखील घेतलं जातं. फुल टॉस बॉल फटका फसला आणि विक्रमने आपला विक्रमी कारनामा दाखवलाय आणि एका मोठ्या विकेटची गरज होती, ती गरज इथे भासली आहे आणि इथे मात्र विक्रमने तो कारनामा केलाय आणि किरण कांबळेला इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावा लागलाय. किरण नाराज झालाय, परंतु इथे मात्र साल्फे संघ कमबॅक केलंय असं मी म्हणेल, कारण की जो अतिशय घातक फलंदाज होता तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. तर नवीन फलंदाज इथे दाखल झालाय. फलंदाज आणि रोहन इथे मात्र फलंदाजी मार्कवर आलाय, ज्याने अनेक मोठमोठ्या मॅच मध्ये अनेक मोठमोठ्या संघांमध्ये याने देखील बराच क्रिकेट खेळलाय. फटका बघा, फटक्यामध्ये जान होता, फक्त ताकद दिली, टायमिंग चांगला प्रॉपर झालाय आणि शेंडूला फिरकावून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी आल्या आल्या रोहनने इथे मात्र फटका सजवलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी.
सँडी SP या संघातून देखील अनेक वेळा हा रोहन खेळलाय. म्हणजे दोन्ही बंधू समोरासमोर खेळताना तुम्हाला पाहायला भेटतात. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर इथे क्षेत्र निवडलाय मिड विकेटचं आणि सरळ पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून रोहनच्या बॅटमधून अजून एक येतोय. लाजवाब षटकार पाहायला भेटलाय. ते 30 धावा धाव कार्डवर वेगाने वाढले धावसंख्या. यावेळेस बॉलला अक्षरशः खोदून काढलाय. आता मध्ये स्ट्राईक दोन्ही बंधू दोन्ही भाऊ आमने सामने खेळताना तुम्हाला पाहायला भेटत. एकीकडे पाहता येतं तुम्ही मयूर तर दुसरीकडे तुम्हाला रोहन पाहायला भेटतोय. सालपे संघ ज्या संघाने माथाडीच्या मैदानावर इथे विजेता संघ ठरलेला म्हणजे सालपे संघ. लोअर फुल टॉस बॉल होता इथे मात्र किक केल्या बॉलला क्षेत्रशक्ती ती तैनात आहेत आणि बघता बघता इथे 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. रोहन आणि मयूर यांच्या जुळलेला ताळमेळ इथं पाहायला भेटतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने आता मात्र धावसंख्या धावफलकावर 36 धावा धावफलकावर लागलेत. यावेळेस चांगला बॉल होता त्याला खोदून काढला आणि पुन्हा एकदा तशीच फिल्डिंग तुम्हाला पाहायला भेटते. फिल्डिंग चांगली झाली आहे सालपे संघाकडून परंतु गोलंदाजी तेवढी भारदार राहिली नाही सालपे संघाची. 1 धावा आले तर गोलंदाजी करावी लागेल कारण की स्कोर बराच झालाय. 2 ओव्हर संपले आहेत आणि जवळजवळ 37 धावा धावफलकावर लागले आहेत. मागडे षटक ठरतंय. ज्या अगोदर प्रयत्न झालेला कुंदण याला तब्बल 21 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर विक्रमचा विचार केला तर विक्रमचा देखील 2 षटकार जे ते 12 16 धावा विक्रमच्या गोलंदाजीतून आलेत. तर गोलंदाज येतो सालपे गावचा बारक्या गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. बारक्या एकदा गोलीसाठी सज्ज झालाय. यावेळेस बारक्याचा देखील समाचार इथे मयूरने घेतलाय. स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला सरळ फाटवलाय फ्लॉट मध्ये आणि सेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. स्टायलिश खेळाडू आहे. फटका बघा ना फक्त बघतच राहावं असा देखील फटका मयूरच्या बॅट मधून येताना तुम्हाला पाहायला भेटलाय. फटक्यामध्ये जान होती नजाकत होती टायमिंग प्रॉपर होतं आणि क्रिकेटच्या पटलामध्ये सर्वात कमी पाहणारा फटका म्हणजे स्ट्रेट अँड ड्राईव्ह. इथे मात्र आडव्या बॅटने फटक्याला सजवलंय आणि पाठवलंय सरळ मयूरच्या बॅटमधून. अजून एक येतोय लांब लांब षटकार. आता मात्र सालपे संघावर अटॅक केला जातोय. बारक्याला तर बारक्याकडनं अपेक्षा होती की बारक्या चांगली गोलंदाजी करेल कारण बारक्या माथाडीच्या मैदानामध्ये त्याने मालिका वीर म्हणून घेतलं होतं आणि 3रा षटकार जाणार का आणि तिथे मात्र वेगाने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय सालपे संघाकडे परंतु गोलंदाजी तशी राहिली नाहीये आणि इथे मात्र 2 नंतर इथे मात्र विकेट प्राप्त करून दिले बारक्याने. पर तेवढासा फरक पडणार नाही कोंडिया संघाला कारण की अनेक स्टार कास्ट कोंडिया संघाकडे देखील आहेत. मिस्टर RPL चाललाय मैदानामध्ये ज्यांनी RPL अक्षरशः गाजवली होती
तोच फलंदाज अनिकेत चाललाय मैदानामध्ये. क्लिक केलंय. स्ट्राईक राहणार का रोहनकडे आणि स्ट्राईक देण्यासाठी अनिकेतने तो फटका सजवलाय आणि धावसंख्या अर्धशतक झालंय. 50 धावा धावफलकावर लागलेत. पुन्हा एकदा बॉल हवेच्या पूर्ण चालला तिथे क्षेत्ररक्षक काही चुकी करणार नाही. सालपे संघात क्षेत्ररक्षणाचा खूप मोठा भरणा आहे. चांगली क्षेत्ररक्षण सालपे संघाने राहिले परंतु गोलंदाजी चांगली झाली असते तर आज सालपे संघाकडे कुठेतरी धावा वाचल्या असत्या. परंतु काही होईना का बारक्या काढतोय. रोहनचा देखील विकेट आणि इथे मात्र फलंदाज इथे मात्र बाद झालाय रोहन. तर इथे मात्र आता लेफ्ट हँड बल्लेबाज फलंदाज महेश येतोय. इथे मात्र घडले काय ते पाहायचं आहे. तर डॉट बॉलरने धावसंख्या धावफलकावर 50 धावा धावफलकावर जाऊन पुसले. तर 3 विकेट आता पुत्र या संघाचे इथे मात्र गारद होताना पाहायला भेटलेत. तो गोलंदाज इथे सज्ज झालाय. सुशील चांगली क्षेत्ररक्षण सुशीलने देखील पाहायला भेटली होती. धावा झाल्यात आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावर जाऊन पुसले 50 धावा. या स्पर्धेमधलं या इनिंगचं शेवटचा ओव्हर या शेवटच्या ओव्हरला अनिकेत फेस करतोय. अनिकेतच्या बॅट मधून किती धावा येत आहेत हे नक्कीच बघायचंय. यावेळेस फटका खेळायचा होता ऑन साईडला. फटका तेवढा मजबूत नव्हता. स्ट्राईक्स होता. इथे ठेवणार का परंतु इथे मात्र 2 धावा घेण्याचा मानस इथे दोन्ही फलंदाजाकडून राहिलाय आणि 2 धावा देखील इथं पूर्ण केल्या जातात. 50 धावा म्हणजे आता 2 ऍड केली जाईल म्हणजे 52 धावा धावफलकावर आतापर्यंत पोहोचलेत. यावेळेस फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने परंतु फॉल फसलाय आणि
बराच उशिरा का डॉट बॉल येत आहेत आणि डॉट बॉलने येतं मात्र सांगाता होते सुशीलने थांबवलंय. 2 बॉल आता मात्र टाकले सुशीलने आणि चांगली गोलंदाजी सुशीलच्या माध्यमातून. पहिला बॉल इथं मात्र अनिकेतने फेस केला होता, ऑन साईडला खेळला, 2 धावा आल्या. त्याच्यानंतर आता मात्र डॉट काढलाय सुशीलने आणि गोलंदाजी थांबवलं. स्कोर बराच झालाय, 52 धावा धावफलकावर लागलेत. इतर बॅचची एज लागली तर अजय स्वतः क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षण लाजवाब राहिलं सालपे संघाचं आणि लाजवाब झेल पाहायला भेटलाय. अजयच्या माध्यमातून उलटी कॅच घेणं अवघड असतं, परंतु सालपे संघाकडे क्षेत्ररक्षण एवढं मजबूत आहे ना की क्षेत्ररक्षण बॉल आणि काहीच चुक्या करत नाहीये. ही बघा उलटी कॅच काय पकडली अजयने, लाजवाब. स्टेट फाटका इथे मात्र फटका, इथे मात्र पुन्हा एकदा या क्षेत्राचं आपलं जवळजवळ 3 कॅच त्याच्या हातामध्ये विसवत आहेत. आणि अजून एक फलंदाज बाद म्हणजे सुशील थोडासा लेट गोलिंगसाठी आला, परंतु इकडे विकेट प्राप्त करून देतो. धावा देखील थांबवल्या आहेत सुशीलने आणि धावाचा लगाम लावलाय. नवीन बॅट्समन इथे मात्र बावन्न धावफलकावर जाऊन पोहोचले. तर इथून सुशीलने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्या, त्याच्यावर बॉल डॉट काढला आणि 2 महत्वाचे विकेट इथे मात्र सुशीलने प्राप्त केले आहेत. चांगली गोलंदाजी सारप्या संघासाठी. ज्या धावा वेगाने वाढत होत्या त्या धावांना थोडंसं लगाम लावलं आणि ज्या टायमावर अशी गोलंदाजी पाहिजे होती ती गोलंदाजी सुशीलच्या माध्यमातून पाहायला भेटली.
आवाज इकडे जातो, युट्यूबला आवाज जातो, युट्यूबला आवाज जातो तुझा. इथं मात्र फटका खेळायचा होता ऑन साईडला, परंतु इथं मात्र फटका फसला आणि अजून एक धाव. सुशील चांगली गोलंदाजी राहिली, सुशीलने चांगली गोलंदाजी हिची करायची होती, ते काम सुशीलने केलंय. धावा वेगाने वाढल्या होत्या, परंतु धावाला अतिशय लगाम लावला आणि चांगली गोलंदाजी सुशीलच्या माध्यमातून. सुशीलच्या स्पेलचा विचार केला तर सुशीलने पहिला बॉल डॉट 2 धावा आल्या, त्याच्यानंतर 2 धावा, नंतर 2 विकेट सुशीलने प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर 1 धाव आणि शेवटचा बॉल सुशील त्यानंतर आपल्या स्पेलमध्ये टाकेल. चांगली गोलंदाजी सुशीलने केली आहे आपल्या संघासाठी, धावा बरेच वाचवले सुशीलने. त्या मुवमेंटला गोलंदाजी करायची, ती मुवमेंटची गोलंदाजी राहिली आहे आणि सुशांत इथे मात्र क्षेत्ररक्षक जवळजवळ त्याने 3 कॅच सुशांतने पकडले आहेत. मुवमेंटला आता लास्टच्या मुवमेंटला खराब क्षेत्ररक्षण होत आहे, बघता बघता डोळ्यात जकेत 3 धावा चोरल्या. ज्या सालपे संघाची क्षेत्ररक्षण चालणं राहिलं होतं तिथे मात्र शेवटच्या बॉलला खराब झालं. 3 धावा, चौथी धाव घेण्यात फलंदाज होतं धावचीत आणि धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोचली 56. 57 धावांचं इथे लक्ष टार्गेट सेट करायचंय.
नवीन फलंदाज साळपे संघाकडून चाललंय मैदानासाठी अजय आणि अवी ही दोन्ही जोडी इथं मैदानात सज्ज झाली आहे. धावा करायची आहेत धाव फलकावर 57. 57 धावा धाव फलकावर करायची आहेत आणि साळपे संघाची सलामची जोडी मैदान दाखल झाले. अवी आणि अजय आशिक अजय आणि आशिक इथं दोन्ही सलामची मला जोडी इथं दाखल झाले. आणि गोलंदाजीसाठी इथं दाखल झालाय महेश ज्याने सांडी SP मध्ये देखील अनेक वेळा तो खेळलाय. मोठ्या मोठ्या मॅच मध्ये देखील त्यांनी भरपूर वेळा त्यांनी खेळ दाखवलाय. परंतु आता आपल्या गावासाठी त्याला खेळताना आपण पाहतोय. महेश गोलंदाजीकडे दाखल झालाय कोंडी गावचा. सत्तावन्न धावा करायचे आहेत आणि लक्ष मोठं आहे 4 ओव्हरची. परंतु ह्या मैदानामध्ये धावा होतात. कालच्या क्षेत्रामध्ये ओपन लॉट्स पाहिला तर 53 धावा त्याच्यानंतर 71 धावा स्कोर कार्डवर लावल्या होत्या मित्रत्व लांजा या संघाने. परंतु आता मात्र ग्रामीण क्रिकेट आहे थोडासा खेळ वेगळा आहे आणि इथे मात्र महेश सज्ज झाला कोणी मार्कवर. इथे मात्र फक्त दिशा द्यायची होती कट केलाय बॉलला तिथं वेगाने क्षेत्ररक्षक धावतोय आणि फक्त 1 धाव आणि इथे एका धावेने स्कोर कार्ड हलवलंय म्हणजे सुरुवात झाली आहे. 1 धाव लागले धाव फलकावर साळपे संघाची. अजयला देखील पाहू शकता. अजय गावावरून बिलॉंग करतो डायरेक्ट सध्या शिक्षक म्हणून तो गावी नोकरीसाठी गेलाय आणि तो ट्रॅव्हलिंग करतो दर संडेला पनवेलच्या नगरीमध्ये. आणि आता मात्र मॅच आहे दीपा पाटील आणि कामोट्यामध्ये. इथे तुम्हाला ही मॅच रंगताना पाहायला भेटते. फटका चांगला आहे परंतु ते एलिव्हेशन कमी राहिलंय. फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि सरळ विकेट पडली आहे अजयची. नाराज केलं अजयने. बारके इथं ज्याने माथाडीमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याने नुकतीच आता घेतले आणि सिरीजचा तो मानकरी ठरलेला खेळाडू बारक्या आणि फक्त कट केले. स्टायलिश खेळाडू आहे. कट करायचा होता पॉईंटच्या दिशेने परंतु बॉल जेवढ्या ताकदीचं एलिव्हेशन कमी राहिलं आणि बॉल मैदानामध्येच ट्रॅव्हल झाला आणि धावसंख्या 2. 57 धावा करायचे आहेत आणि तसा तुम्हाला खेळ करावा लागेल. साळपे संघाला मोठमोठे फटके इथे सजवावे लागतील आणि तशा गणिताचा विचार केलात तर 57 धावा ह्या मैदानावर कमी आहेत. यावेळेस उलटा फुलटा खेळायचा होता. रिव्हर्स फिट अटेंड करायचा होता. बॉल कनेक्ट झाला नाहीये. महेश एक गोलंदाज इथं मात्र परिवर्तन दिशा परिवर्तन गती परिवर्तन आणि परंतु तेव्हा सक्षम गोलंदाज राहिला नाही. बॉल अवकाच्या बाहेर गेला नाही. वाईट बॉल येतोय.
यावेळेस वेग प्रचंड पाहायला भेटलाय. जसा आला तसा ट्रॅव्हलिंग बॉल झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो बॉल विसवला आणि येथे अजून डॉट महेशच्या गोलंदाजी मार्कर. यावेळेस फटक्याला 4 होते. तिथे महेश तिथे असेल आणि खराब क्षेत्र रोहन तिथे होता आणि क्षेत्रक्षण खराब झालाय. बॅटिंग अप्रतिम पाहायला भेटली रोहनच्या माध्यमातून, परंतु फटक्यामध्ये थोडी जाण नव्हती आणि इथे मात्र झेल सुटला आणि 2 धावा इथे प्राप्त झालेत. गोलंदाजीसाठी दाखल झाला इथं मात्र किरण कांबळे, लांजाचा वंडर बॉय. यांनी देखील अनेक मैदान गाजवलेत आणि जरा गोलंदाजीसाठी तर सज्ज झाला किरण कांबळे. फुल टॉस बॉल होता, परंतु इथे पाहायचंय पंच सांगतील की हा लेग स्टंपच्या थोडासा भार जाणारा बॉल आणि वाईड आणि त्याच्यावर येणारी अतिरिक्त धाव. इथे मात्र साल्फे संघाला 1 आणि 2 धावांनी तेवढं महत्त्व राहणार नाहीये, कारण की तुम्हाला बरेच फटके मारावे लागतील तेव्हाच कुठेतरी विजयाच्या वाटेपर्यंत जातील. कोंदण इथे आपण पाहताय आपल्या मुख्य आयोजक आणि त्याच्यानुसार हे एक चांगलं फटका चांगला. तिथे मात्र अनिकेत तैनात आहे आणि अनिकेत चुकी करणार नाही आणि फलंदाज होतोय इथे मात्र बाद. तो नवीन फलंदाज दाखल झाला मार्क अनिकेत. यावेळेस साल्फे संघाकडून तुम्हाला गोलंदाजी कुठेतरी कमीचा भरणा पडला, परंतु यावेळेस किरणला तुम्ही पाहताय लांजाचा वंडर बॉय इथे गोलंदाजी करतो. टप्पा बघा, अचूक टप्पा. या टप्प्यासाठी हा गोलंदाज जाणला जातो. उसळी घेणारा बॉल, जवळ तोंडावरून काढलेला हा बॉल अतिशय वेगाने होता आणि मात्र इथे एक्स्ट्रक्शन आपलं काम चूक बजावलंय. यावेळेस फक्त दिशा दिले, इथं कट केलाय बॉलला. बॉल आउटफील्ड फास्ट आहे. टायमिंग महत्वाचा होता आणि तो टायमिंग दाखवलाय फलंदाजाने अनिकेतने आणि बॉलला सरळ पाठवलाय 4 धाव्यांसाठी. चौकार. काल रत्नागिरी ओपन मध्ये देखील पाहिला भावेश 11 नशिबाचा आलेला चौका या मैदानावर आणि भावेश 11 थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला भावेशने. हो नक्कीच. आणि आता किरण कांबळे पुन्हा एकदा या गोलंदाज आणि पुन्हा एकदा बॉल थांबणार नाही. प्रशांतच्या आवाकेच्या बॉल बाहेर चाललाय आणि चेंडू आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल वेगाने पसार झालाय. 4 धाव्यांसाठी येतोय 4 धावा.
दोन चौकार आले तो अनिकेतच्या माध्यमातून. यावेळीस इथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि इथे मात्र अनिकेतला माघारी परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. रितेश इथे आलाय फलंदाजीसाठी आता. हे बघा आमचं झी क्रिक लाईव्ह टेलिकास्ट स्पष्ट आणि सुरेख टेलिकास्ट तुम्हाला पाहायला भेटतंय. कालपासून आमचे दोन्ही कॅमेरामॅन या सर्व छायाचित्रण करतायत आणि आमच्या मुख्य ज्या पीसमध्ये तुम्हाला हँडल केलं जात आहे ते आमचे ऋषभ यंग स्टार आहे. हा देखील खूप कमी वयामध्ये अनेक वर्ष हा देखील या लाईव्ह टेलिकास्टच्या मेन मुख्य भूमीचं तो हँडल करत असतो आणि सातत्याने तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील ऋषभ. असंच कार्य करत राहा आणि असं काम तुझ्या मातून तू पाहायला भेटेल आम्हाला. मिसफील झालाय. सोळा धावा धावफलकातून पोहोचले तर 3 विकेट सालपे गावाच्या आता तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला भेटल्या. तर धावसंख्या 16 धावा. येणाऱ्या 26 आणि 27 तारखेला बांडियाच्या ग्राउंडमध्ये आपल्याला महामानव चषक हा देखील तुम्हाला पाहायला भेटेल. एक चांगलं आयोजन असतं कारण की बांडिया ग्राउंड एवढं सुरेख आणि चांगलं पाहायला भेटतं आणि तिथे मात्र असे मॅच भरवले जातात. किंग्स 11 पनवेल हे नाव देखील खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय प्रशांत. येतो गोलंदाजी मार्कवर. ओपन गटामध्ये काल प्रशांतने गोलंदाजी केली होती. अतिशय खराब गोलंदाजी राहिली होती प्रशांतची, परंतु आता फक्त गावासाठी खेळायचं आणि गावामधून तशी गोलंदाजी करायचं आहे. तर इथं बॉल डॉट होतोय ते पाहायचंय. यावेळेस फटका पाहायचा पाहायला भेटलाय आणि इथे मात्र फलंदाज होतोय विक्रम आउट. फलंदाज झाला बाद आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सौरभ. इथे आलाय फलंदाज सालपे संघाचा. सौरभ फलंदाजी मार्कवर दाखल झालाय. सौरभ येतोय फलंदाजीसाठी धक्का झालाय. धावा बरेच करायचे आहेत. 57 धावा लावायच्या धावफलकावर, परंतु इथं मात्र यावेळेस
अप्रतिम गोलंदाजी प्रशांत कुडेगावचा हा खेळ ज्याने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी प्रशांत करतो. चांगली गोलंदाजी प्रशांतची आतापर्यंत राहिली आहे, कारण की ह्यासाठीच हा गोलंदाज ओळखला जातो. रनअप छोटा आहे आणि इतर लोअर फुल टॉस बॉल. इथे मात्र फलंदाज अनिकेत तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि अनिकेतच्या आवाकाच्या होणारा बाहेर बॉल आणि इथे मात्र प्रशांत नाराज आहे. चांगला बॉल टाकला होता, झेल झाला असता प्रशांत सांगतोय, परंतु तेवढी पूस पेसली नाही आहे. सफल होऊन इथे फटका सजवलाय आणि आता मात्र बराच उशिरानंतर सालपे गावाकडून येतोय 4 धावा 6 धावा 6 धावा सफल झाले होते आणि सफल देखील झालेत. एवढा चांगला फटका पाहायला भेटलाय. उशीर आला फलंदाज, परंतु आता मात्र आपली दमछाक दाखवतोय. त्यावेळेस ऑफ साईडला फटका चांगला आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेणार का? आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तेवढासा फरक पडणार नाही कोंडे गावाला, कारण की धावा बऱ्याच झाल्या. 57 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलेत. इथे फटका ऑफ साईडला. धावसंख्या धावफलका 27 धावा धावफलकावर पोहोचलेत. 27 एक रन शॉर्ट आला होता. आपण तो जेव्हा गेलो तो 27 धावा शेवटची ओव्हर इथे मात्र मयूर घेऊन आलाय. धावा करायचे 57 धावा इथे करायचे आणि फटका चांगला. तिथे मात्र महेश वेगाने येतोय. फेकी चांगली झाली आणि 1 धावा इथे अजून स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि 4 बॉल आणि इथे मात्र 29 धावांची गरज असताना फटका चांगला. एलिव्हेशन कमी राहिलंय आणि तिथे मात्र रोहन क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रोहन करण्यात झाली चूक. जवळजवळ 2 कॅचर रोहनने सोडलेत आणि किरण हे सांगतोय की मॅच जरी आपण जिंकतोय पण क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. पुढच्या मॅच साठी तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय. आणि 3 बॉल आणि समीकरण 28 धावा. रिव्हर्स स्विच केलाय. क्षेत्ररक्षण तिथे आहे. उलटी कॅच आणि इथे मात्र ज्या अगोदर अजयने कॅच पकडली होती सालपे गावचा उलटी कॅच आणि आता मात्र थोडासा नाराज झालाय. 2 बॉल आणि समीकरण फक्त आता बदलले 26 धावा. 2 बॉल आणि 26 धावाची गरज असताना इथे मात्र पाहायचंय मैदानामध्ये काय होईल. शेवटचे 2 बॉल इथं मयूर फेस करेल आणि इथं मात्र अजून एक डॉट बॉल म्हणजे शेवटचा 1 बॉल असेल आणि सालपे संघाला म्हणजे जवळजवळ हा संघ इथे मात्र पराभूत झालाय. सालपे संघ ज्या माताडीमध्ये सालपे संघाने तब्बल विजयाचा तोरा मिरवला होता आता स्पर्धेमध्ये हा संघ भारताला पाहायला भेटेल.